नमस्कार मित्रांनो. निफ्टी पोस्ट मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा कालचा शुक्रवारचा 9 ऑगस्टचा व्हिडिओ आपण इथे शूट करतो. सो धिस वॉज द मार्केट. आणि मार्केट जे आहे एक चांगला गॅपअपने ओपन झालेलं तुम्ही इथे पाहू शकता. कालच्या मार्केटची बघा ही क्लोजिंग आहे आणि ॲज पर दॅट आपली जी ओपनिंग झालेली आहे ती बघा एक जवळपास 211 पॉईंटची या पॉईंटला ओपनिंग झालेली आहे. 200-250 पॉईंट पकडून चाललं. जर आपण याला इथे चेक केलं तर सो ओपनिंग झाल्यानंतर असा अंदाज होता की मार्केट काय करेल ना, ही गॅप फिलअप करायला येऊ शकतं. ही जी गॅप दिसत आहे ना आपल्याला, ही गॅप फिल करायला मार्केट ही येईल असा एक अंदाज होता. पण आपला तो अंदाज काम नसतो करत जोपर्यंत आपल्याला प्राइस ॲक्शनचा सपोर्ट मिळत नाही. सो आपल्याला आपलं प्राइस ॲक्शन, मग आपण इथे तुम्हाला सांगितलेलं की प्राइस ॲक्शनसाठी वेट करा, लेवल फॉलो करा. ही लेवल दिलेली होती, ही लेवल ऑलरेडी होती मार्केटची आणि या लेवलच्या मधातच मार्केट ओपन झालेलं इथे, राईट ना. तर या लेवलच्या वरती सस्टेन जर केलं असतं मार्केट तर आपल्याला नवीन 24,400 आणि 24,500 पाहायला भेटलं असतं. पण या लेवलच्या वरती सस्टेन करणं आवश्यक होतं. सो वॉट वी डीड, मार्केट ओपन झाल्याच आपण काय केलं, एक 5 मिनिटचा जी कॅन्डल आहे ती मार्क केली होती, राईट. आणि आपला असा अंदाज होता की जर मार्केट या 5 मिनिटच्या कॅन्डलच्या वरती सस्टेन केलं तर मार्केट जे आहे 24,400, 24,450 आणि 24,500 या पद्धतीच्या लेवल क्रॉस करत जाईल, राईट. तर मग आपण एक ट्रेड घ्यायचा इथे प्लॅन केलेला. तो ट्रेड आपण 3 मिनिटच्या कॅन्डलवरती प्लॅन केलेला. या 3 मिनिटच्या कॅन्डलवरती जेव्हा मार्केट 50% त्या कॅन्डलच्या खाली रिटेस्ट करायला येईल तेव्हा आपल्याला यामध्ये एंटर करायचं होतं, राईट. आणि जवळपास या लेवलला आपण असं ठरवलं की इथून आपण मार्केटला एंटर करूया. 1, 2, 3, 4th कॅन्डलला जवळपास आपलं मार्केटमध्ये एंट्री झालेली आणि त्यानंतर बघा पुन्हा मार्केट खायला यायला लागलेलं या लेवलला. पण आपला एस एल इथे असल्यामुळे आपण थोडंसं सेफ होतो. एस एल काय जास्त नव्हता आपला, एक 15 पॉईंटचा एस एल होता, त्यामुळे आपण त्याला होल्ड केलेला आणि लगेच मार्केटने काय केलं बघा, मूव्ह केलेलं. आणि जवळपास 15 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये 16 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये मार्केटने 45-43 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथे दिलेलं आहे, राईट. तर 1:3च्या जवळपास तो आपला ट्रेड बनलेला. आपण त्याच वेळेला इथे 1:1 टार्गेट अचीव्ड, 1:2, 1:3 हे अपडेट करत राहिलेलो. आणि एस एल ट्रेड करायला सांगितलं जर कोणी एंटर केलेलं असेल तर, बिकॉज मार्केट कधी काय करेल सांगता नाही येत. आणि जर एस एल ट्रेड नसता केला आपण तर ॲज यू कॅन सी तर आपण 1:3 टार्गेट अचीव्ह झालं, पण आपण जे बुक केलेलं टार्गेट आहे ते 1:2च्या जवळपास, बिकॉज इथे एंट्री झाल्यानंतर हा जो आहे आपला एस एल आपला ट्रेड केलेला म्हणजे 34 पॉईंट, म्हणजे 16-32, 1:2 अचीव्ह झालेलं टार्गेट. आपण दिलेल्या अनालिसिसनुसार टार्गेट 1:3 गेलेलं. कोणी टॉपला बुक करू शकतो, पण ते अवघड असतं टॉपला बुक करणं. आणि जे एस एल ट्रेड करत चाललेले आहे त्यांचा एस एल इथे कट झालेला असणार ऑब्विसली, म्हणजे 1:2 त्यांनी बुक केलेलं. तर या दोन गोष्टींमधला फरक लक्षात ठेवा. इथे 1:3 का लिहिलेलं आहे, बिकॉज मार्केटने 1:3 दिलेलं आहे. आपण किती बुक केलं तर आपण 1:2 बुक केलं, बिकॉज आपलं ट्रेडिंग एस एल हिट झालेलं आहे. काही लोकांचं 1:1च झालं असेल बुक, कारण काय इथे बघा एंट्री केल्या मार्केटने काय केलं, एक 1:2 दिलेलं आणि त्यानंतर ट्रेडिंग एस एल त्यांचा जो असणार त्यामध्ये या लेवलला त्यांचं टार्गेट हिट झालेलं असणार. समजा मार्केटने इथे दिलं, ट्रेडिंग एस एल पुढे ठेवणार, आपण टॉपला ठेवणार, म्हणजे 1:1 त्यांचं इथे बुक झालं. 13 पॉईंट आपण बघू शकता इथे. 13 पॉईंट या लेवलला जर एस एल आणून ठेवला असेल आणि तिथे सेकंड कॅन्डलमध्ये एस एल हिट झालेला. तर जे अनालिसिस आपले व्हिडिओज असतात ना, त्या प्रत्येक दिवशी आपल्या अनालिसिसमध्ये ट्रेडिंग कसं करायचं, प्रॉपर ट्रेड कशी प्लॅन करायची याचं एज्युकेशन द्यायचा आपला प्रयत्न असतो. कुठलाही कॉल किंवा टिप्स असं आपला धंदा नाही आहे. द पर्पज इज प्युअर की तुम्हाला मार्केटमध्ये लाईव्हमध्ये एंटर करता आलं पाहिजे
SL ट्रेल करता आलं पाहिजे, SL पुट करता आलं पाहिजे, SL घेता आलं पाहिजे आणि टार्गेटला ट्रेलिंग करत करत बुक करता आलं पाहिजे. सो लाईव्हमध्ये आपण इथे तुम्हाला हा ट्रेड दिलेला. आपल्या यूट्यूबचा जो लाईव्ह आहे त्या दिवशीचं 9 तारखेचं तुम्ही चेक करू शकता. 5 मिनिट 10 मिनिटमध्येच आपण तुम्हाला लेवल्स दिले होतं. नंतर मग आपला असा अंदाज होतो की आता ही जी लेवल आहे ही आपली एंट्री लेवल आहे आणि ही इम्पॉर्टंट लेवल होती आपल्यासाठी. तर या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल तर मग आपण फक्त बाईंगचा सजेस्ट करणार होतो. पण मार्केटने बघा पूर्ण म्हणजे क्रॅश झाला सरळ आणि जो मोमेंटम दिला तो भयंकर दिला मार्केटने. जवळपास 110 पॉईंट 100 पॉईंटचा मोमेंटम पकडा. तर इथे जे कोणी या मार्केटमध्ये घुसलं असेल ना, 1 मिनिट कॅन्डल, 3 मिनिट, 5 मिनिट सगळ्यांचे SL इथे जमा केलेले आहेत मार्केटने. बघा एक्झॅक्ट सगळ्यांचे SL कसे जमा केले सांगतो. लोएस्ट जो होता डे लो तो सुद्धा मार्केटने इथे घेऊन टाकला. इथे लक्षामध्ये. तर यावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की मार्केट जो आहे ट्रॅपिंग किती भयंकर लेवलची करते. आणि जर ट्रॅपिंग इतकी खराब होत असेल तर आपलं काम बनतं की SL आपण काय करतो, ट्रेल करायला पाहिजे आपण SL. नाहीतर मग सेफ नाही आहे आपण मार्केटमध्ये. सो सेकंड ट्रेड आपण इथे प्लॅन करायचं ठरवलेलं. आणि आपलं म्हणणं असं होतं की ही जी लेवल आहे तुम्हाला दिलेली, ही जर लेवल मार्केट तोडत असेल आणि याखाली सस्टेन करत असेल तर वी शुड एंटर. आणि टार्गेट फार मोठं होतं मग, म्हणजे या लेवलपर्यंत टार्गेट आपल्याला होतं. जो बघा 100-150 पॉईंटचं टार्गेट आहे, 40 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये आहे. पण मार्केटने ही लेवल जी आहे ही ब्रेकच नाही केलेली ॲज यू कॅन सी. तर आपला हा ट्रेड आपण इथेच दिलेला. म्हणजे ही कॅन्डल वर गेल्यानंतरच आपण इथे ठरवलं की ही जी लेवल ब्रेक होत असेल, हा जो आहे हा जर डाऊन साईडने जात असेल, सस्टेन करत असेल तर आपण पुढसाठी जाणार. पण मार्केटने तो दिलाच नाही आणि बघा मग तो ट्रेडच एक्झिक्यूट झालेला नाही. लाईव्हला कोणीतरी म्हणत होतं आपल्याला की ट्रेड करा म्हणून. तर जो ट्रेड मिळाला तोच घेणार ना, पण आपण स्वतःहून ट्रेड करू शकत नाही. मग हे सगळं धिंगाणा झाल्यानंतर आपण काय केलेलं की इथे जेव्हा हा एक चांगला ब्लास्ट दिसला, म्हणजे बघा ऑलरेडी 1 अटेम्प्ट झाला होता, सेकंड अटेम्प्ट पण झाला होता, थर्ड अटेम्प्ट पण झाला होता. आता 4th अटेम्प्टमध्ये तरी ॲटलिस्ट मार्केट जाईल हा अंदाज होता आपला. म्हणून मग आपण हा ट्रेड प्लॅन करायचा ठरवलेला. म्हणजे जर ही लेवल ब्रेक केली मार्केटने, रिटेस्ट दिला, तर आपण 24,400 आणि 24,500च्या लेवलपर्यंत आपण मार्केट बघितलं असतं. पण झालं काय, इथे लेवल ब्रेक केली पण ही कॅन्डल पूर्ण डोजी आहे. सी ओ ही तुम्हाला ही जी कॅन्डल दिसत असेल कशी आहे, ती कॅन्डल पूर्ण डोजी कॅन्डल आहे. तर डोजी कॅन्डलचा काही फायदा नाही होत. डोजी कॅन्डलचा अर्थ होतो मार्केट काय आहे, समंजसमध्ये आहे, असमंजसमध्ये आहे, राईट ना. सो म्हणून आपण वेट केलेलं. सेकंड कॅन्डल आपल्याला मिळालेली चांगली ग्रीन. तर आपल्याला जी आपली बाईंग लेवल होती ती बाईंग लेवल ही असल्यामुळे आपण थांबलेलो. आणि त्यानंतर मार्केट पुन्हा रिव्हर्स झालेलं. आता समजा जो आपले 2 फंडे असतात, आपण रिटेस्टचा वेट करतो किंवा लेवल ब्रेकलाच आपण एंटर लावून ठेवलेली असते आपली एंट्री. जर कोणी तशी एंट्री घेतलीही असेल तर तो नुकसानमध्ये जाणार नाही. बघा SL कितीचा बनत आहे त्याचा, इथे या कॅन्डलचा लो म्हटलं तर 3 किंवा 4 पॉईंटचा. त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलचा जरी घेतला तरी फक्त 8 पॉईंटचा SL बनतो. मग 8 पॉईंटच्या SLच्या बेसवरती जर तो तिथे मार्केटमध्ये असेल तर त्याला बघा एक 1:2चं टार्गेट मिळालेलं आहे. आता बुक करणं शक्य नाही आहे ते. पण जर आपण इथे सिस्टममध्ये जर एंट्री ठेवलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण फर्स्ट कॅन्डल म्हणजे जो फ्लो असतो ना, त्या फ्लो कॅन्डलमध्येच बुक करून घेत असतो. हे लक्षात ठेवा. बिकॉज हा ट्रेड नाही राहत, याला स्कॅल्प बोलले जातात. तर 1:1 तरी ॲटलिस्ट त्याला मिळालं असेल, म्हणजे 8-10 पॉईंट. आणि नाही तर मग SL गेला असेल एक 8-10 पॉईंटचं. दॅट इज ऑल्सो नॉट बिग डील. सो या पद्धतीचं हे मार्केट होतं. आय होप तुम्हाला चॅनलवरती केलेलं ॲनालिसिस जे आहे ते आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मंडेला आता मार्केट काय ओपन होतं, जे आपले लेवल ठरलेले आहेत त्या लेवलनुसारच आपण प्लॅन करूया. मंडेला पुढे मार्केट जाणार तर हे बघायचं असेल आपल्याला तर बघा आपल्या लेवलमध्येच मार्केट आहे सध्या, राईट. ह्या लेवल्स आहेत आपण प्ले केलेल्या.
आणि या लेवलवरतीचं मार्केट सस्टेन करताना दिसत असेल आपल्याला समजा, तर मग आपण समोर विचार करू शकतो 24,600 पर्यंतचे टार्गेट आहेत आपल्याकडे. अंडरस्टँड. 25,000 पर्यंतचं जे मैदान आहे ते पूर्ण ओपन आहे. पहिलं टार्गेट आपलं जे असणार आहे ते 24,500 असणार आहे. या पद्धतीने चालेल ते. या लेवलला मार्केट रिस्पेक्ट करेल असं वाटतं आपल्याला. त्या लेवललाही जर त्यांनी ब्रेक केलं, सस्टेन केलं, तर नेक्स्ट 25 लेवल. तर ह्या लेवल्स आपल्या ऑलरेडी ड्रॉ आहेत. या लेवलनुसार आपण ट्रेड करणार आहोत. तर वेगळ्या लेवल काढायची आपल्याला गरज नाही आहे इथे. सो भेटू मग मंडेला. अगेन तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईव्ह मार्केटला जॉईन करा. चला, थँक्यू.